तर हे बघू शकता आमचा टेरेस मस्त आहे, सगळा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती भारी वाटते ना. आणि हे बघा पाला पण येते नवीन आणि मऊर पण येत आहे. आणि आम्ही अशा झाडाला साड्या बांधलेल्या, म्हणजे मऊर नको करायसाठी. तरी पण त्या साड्या काय निघाल्या इथून. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या आमच्या सर्वांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता मग आणि उठल्या मी आणि आता वाजल्या 10. हे काय बरोबर करेक्ट 10 वाजले. उठलो आणि देवाला थोडीशी फुलं लावली आहेत, अजून लावायची आहेत, फक्त जास्वंदीची फुलं लावली आहेत आणि दुसरी आहेत ना आपली साधी शेवंतीची चपटी, ती लावायची आहेत. आईने जाम फुलं आणलेली. हे बिजली बोलतात, मला वाटतं शेवंती आहे का. तर जास्वंदीची लावले मी आणि आता शेवंती ही लावायची, बिजली कंची रेणूची आहेत ती लावायची आहेत. तर पक्की आणलेली फुलं आईनी ना, लय आणलेली. आणि आज आहे संकष्टी, तर माझा पण उपास आहे, रेणूचा पण उपास आहे आणि आईचा पण उपास आहे. तर नाही आईचा नाही, तर रेणू अशी पण मंगळवार धरते ना, आणि मी नाही, मी संकष्टी करते, म्हणजे आपल्या महिन्यातून येईल ती. तर चला मग आपण देवाला आता अर्धी राहिलेत फुलं, ती लावून घेऊया. चला ही फुलं पडली रेणू चांगला. गणपती बाप्पा लय पटापट संकष्ट येतात ना ला. आता हे देवीला घालते म्हणून तुळशी हे बघा मस्त वाटतं. गणपती बाप्पा मोरया, लय भारी वाटतं फुलं आणले. पण हे बघा लगेच आई सकाळ सकाळ दुर्वा घेऊन आली. बाजूलाच आहे आमचे, तनशी जेवून आली. तर हे बघा दुर्वा आता मी ते ठेव. गणपती बाप्पा मोरया. हे फुल नको ठेवायला ना, बारका ठेवतोय. आता मस्त वाटते. गणपती बाप्पा मोरया. परमेश्वरी माते मीरा माते जय. जय बोलते नाही. तर हे बघा दुपार झाली आहे, 2:30 वाजले आणि सकाळपासून मी काही खाल्ला नाही. आणि आता हे बघा फराळ, आपला उपास असता खिचडी, तर बटाट्याची उसळ आहे. तर या तुम्ही पण खायला. रेन तुला कसा वाटला. हा रेणूला कौशी सांगते मी बनव बनव नाही नू, पण रेणूला थोडं बरं नाही, खोकला आलाय नाही नू. त्या दिवशी आम्ही एकरीला गेलो तेव्हापासून ते वाटतं बिसलं पानाच्या बॉटल्या सगळ्यांनाच आजारी पडते ना, तेव्हापासून तिला खोकला आलाय. पण रास मजा केली ना आपण एकरीला, लय मजा केली आम्ही एकरीला खरंच. आणि आता पण आता बघूया जमलं तर आमच्या पालखीत पण आम्ही जाणार आहोत ना. 10 तारखेला निघणार आहे इथून आपल्या कांजूर गावातून, ती पोचणार आहे 13 तारखेला ना. पण ते वन डेमध्ये आम्ही येऊन जाऊन करणार आहोत. तर कोणाला यायचं असेल तर नक्की या. कांजूर गावातून निघणार आहे पालखी, सकाळी वाटतं 8 वाजता निघेल. तर चला हा बसनी जाणार आहे, तर या खायला या. हे बघा पाला पण येते नवीन आणि मऊर पण येत आहे. आणि आम्ही अशा झाडाला साड्या बांधलेल्या, म्हणजे मऊर नको करायसाठी. तरी पण त्या साड्या काय निघाल्या इथून तिकडे निघालेल्याच आहेत. पण जेवढं राहतील तेवढं राहील मऊर. यावर्षी भरपूर असा आंबा लागणार आहे. मस्त मऊर आले, जाम भारी आले, गेल्या वर्षीपेक्षा भारी आले. हे बघा आमचा वटा, हे कावळ्या गपरे आणि हो भोका पण वरती बसल्या बघ तू. आणि माझ्या मैदानाचं आमचं काम चालू आहे आणि वरती आम्ही असं टेरेस टाईप केले ना. आणि इथून जिना केले समोरूनच जिना केले. हे का तर कावळं वगैरे कावकाव करते. आणि झाडाला बघू शकता तुम्ही, हे बघा छोटे छोटे असे आंबे लागले. तर
चला मग आता आपण वरती जाऊया. चल. तर हे बघू शकता आमचा टेरेस मस्त आहे. सगळा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती भारी वाटते ना. आणि हा आमचा आंब्याचं झाड. मी त्याला बोलते रेणुका आपण त्या मोठ्या भांड्यात लावायला पाहिजे ना, अजून मस्त भारी होईल तो. याला आणि याला मस्त कलर तो आम्ही 2 दिवस नव्हतो म्हणतो खराब झाला. येईल तो आला तर नंतर. हा पण याला पण मस्त बघ, नवीन नवीन फांद्या. कुठला कलर आहे हो? काय माहिती, पिंक आहे वाटतं. याला तर मोठ्या भांड्यात लावायला पाहिजे. हे पाऊस बोलते, पाणी नाही टाकलेलं ना 2 दिवस म्हणून. हा तरी झाला, मस्त आला उलळलेला. एकच हा पण सुकला. 2 दिवस पाणी नाही. हा पण सुकलाय. हा नाही मला वाटतं परत येईल ना. बघूया नंतर. पाणी टाकलंय. हे बघा मस्त अजून भरपूर शेवंती अजून लावायचे ना सुद्धा. रात झाडा लावायचे आम्हाला. आणि लय भारी वाटतंय खरंच. पायसाला पण दिसेल आता. ते पण नाही बघितलं, कोणीच नाही बघितलं ना अजून. नाही, लय ऊन लागते ना. हा लय भारी वाटतं बघा. साध्या पण मस्त वाटतं खरंच. रात्री तर लय भारी वाटतं, थंडावा वाटतं एकदम. हा चला, कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. काय सुनता. ऊन लागते ना. ऊन लागतंय. संध्याकाळी येतो मस्त बसायला. संध्याकाळी येतो मस्त बसायला. लय भारी वाटतं संध्याकाळी. अजून तर बाय संतरी आल्या ना आमची, अजून एक पण पार्टी बिर्टी काही झाली नाही आल्या. सगळे आल्यावर करणार आता. आता काय होली पण आली. जवळच असतं. काम चालू आहेत, आवाज येतो. सगळे कामच चालू आहेत. तेच आहे. आणि आम्ही आताच केलाय हे. महिना पण नाही असं झाला. नाही, दाखवायचं राहून गेला. पुढं हो, ऐकायला नाही ना. पुढं हो, दाखवायचं होतं पण ते राहून गेलं. म्हणून मी आता मुलगीला पण दाखवला. चला, हे बघा कपडे पण आम्ही आता इथेच टाकतो. आमचा जुना स्टँड होता तो तुटला, मला फेकून गेला. आणि आता आम्ही नवीन स्टँड आणले. ग्रिल लावून घ्यायचे. आणि ग्रिल लावून घ्यायचे. बघूया आता बघूया कधी लावतात ते. बाजूला आम्ही एवढी ग्रिल पण लावायची आम्हाला. असं एवढं आहे ना, मग ते एवढं तरी पाहिजे ना अजून. छोटी पोरं चढणारी ते पण लावायचे अजून. आजूबाजूला कामं चालू मग त्याचा आवाज थोडा येतोय. किती दिवस झाले कामच चालू ना. हो, चल. बघा असे आंबे काढायचे, असे खायचे. नाही मऊर पण येतात आणि पाना पण येतात. काय बोलशाल, पहिल्यांदा मी असं बघितलं. मग पाला देताना तर मऊरच येतं ना. भरपूर आले. नाही, पानांपासून उलट झाकले जातात ना आंबे. नाही पण यंदा भरपूर आले. गेल्या वर्षी आला, त्याच्या आदल्या वर्षी. बघूया आता किती राहत आहेत. तेच ना, मऊर पडतो. या घरात काय बोलते. आम्ही चाललो घरात. आई झोपलंय. तर हे बघा संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली माझी. आज मी करणार आहे डाळ उकडत ठेवली आहे, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. आणि हे बघा कांदा विंदा कापून घेतला आहे. कांदा आहे, टमाटा आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची. आणि या मिरच्या करायला मला मोठ्या मिरच्या पाहिजे होत्या पण नाहीत. आणि या डाळीत टाकायच्यात लाल मिरच्या, म्हणून या छोट्याच घेतल्यात मी. ज्या होत्या त्याच घरात घेतल्यात. आणि याच्या खाली वाटाण्यात हे बघा हिरवे वाटाणे, फरसबी आणि बटाटा. चला मग आता भाजी करून घेते मी. आणि हे लसूण आणि जिरा चेचून घेतला डाळीला. आता मी पटकन मळून घेते आणि दाखवते तुम्हाला कसं केलं आहे ते. ही बघा भाजी होत आली आहे आणि ते पण भात पण झाला आहे. पटापट केला सगळा. या मिरच्या आहेत आणि ही डाळ आहे. सगळा झाला. हे बघा चहा घेतलाय पियाला. या चहा पियाला आईने पण घेतलंय. हे बघा या चहा पियाला. चहा पण मिनीच बनवलंय. कैसा बनवलं रेनू? हा मस्त केलाय ना. आई चहा कसा केलाय? आता दररोजची आईच चहा बनवते आणि सकाळी रेनू. मग तर तसं बघायला गेलं तर जास्त आईच करते ना चहा आणि जेवण.
या पियाला आज किती दिवसांची जेवण आणि चहा केलंय मी ना. तर चला मग नंतर भेटते मी. हे बघा आमच्या रेणूच्या भाकरी. रेणू कशा टाकले ते काय आहे हा. हे बघा जेवण मी केला, भाकरी नी केल्या आणि आई मस्त खुर्चीन बसली हा. आज आराम आहे रेणू. आईला आई जा आता भाकरी बुच. बघ कशी फाडते ना, कशी जॉईन करते. मला नाही येणार आता. नाही ना. हे बघा मी नाही शिकवलं रेणूला भाकरी करायला. मी जेवण केला, रेणूने भाकऱ्या केल्या हा. खीर कधी व्हायची? मला खीरच बनवायची आता. चल बघा आई जा भाकरी बुज आई हा. जा हा जा. काय बोलतो आई मग कोलिम केव्हा भेटेल आपल्याला काय माहिती. सकाळी परत आलो. हा. सकाळी परत आलो. गेलतीस ना मग त्या दिवशी जाऊन आलीस ना, खपून पण आलीस ना. येऊन आलो ना. हा आज देवाला फुलं आणली ना. देवाला पुढं आणली तर खाडीशीच आणली आहे. तर रेणू काय बोलतो तू लवकरच आपण पण कोलमाचा ब्लॉग टाकू. आज पाणी भरलेलं. हा आई संकष्टीला पाणी भरतं ना. हा, आज म्हणजे बरोबरला आला असेल. अच्छा असं आहे का. जास्त पण झाला असेल. माझा डायरेक्ट कवा जाशील. लय पाणी आहे. जाशील 2-3 दिवसात. आता बुधवारी करून बुधवारी. अच्छा तुम्हाला पण हा. लवकर. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाला मस्त खीर केली आहे. आणि हे बघा द्यायचं. हे बघा खीर केली आहे, डाळ भात वटाण्यांची भाजी आणि पापड. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. इंदिर मामा की जय. हे बघा मस्त आईने जेवण वाढूनच ठेवलं आहे. वटाण्याची भाजी, डाळ भात, मिरच्या, पापड, चपाती आणि काय फ्लावर. हे काय आहे वांगा बटाट ना, सकाळचा यो म्हणून देवाला दाखवला नाही. आणि बघा रेणू कैसा आहे, कैसा वाटला रेणू उपास सोडला तर आ. बरं वाटलं. बरं वाटला ना. एक घास पोटात गेला तरी बरं वाटतं ना. जेवण तो जेवण. बोल जेवायला या. हा जेव जेव. तुम्ही पण सेम घेतलं. चपाती नाही घेतलीस का ग. नको आई पण जेवायला बसले. काय आई नको आहे. नको आहे आईला. हा या जेवायला. आई पण जेवायला बोलवते. चला मग आता आम्ही पण जेवायलाच बसले. आणि ब्लॉग आता मी इथेच एंड करते. छोटाच झाला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या आणि जेवायला या.